नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण काय करणार आहोत तर रीडिंग सिरीज सुरू करणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना इंग्लिश वाचन करताना रीडिंग करताना काही अडचणी येतात आणि काही नवनवीन शब्द प्रत्येक लेसनच्या नंतर किंवा पोयममध्ये येत असतात, तर ते नवीन शब्द तुम्हाला व्यवस्थितपणे प्रोनाऊन्स करता यावेत, त्यांना उच्चारता यावेत आणि त्याचबरोबर त्यांचा अर्थही तुम्हाला कळावा यासाठी ही रीडिंग सिरीज मी सुरू केली आहे. तुम्हाला माहितीच आहे की मी एक शिक्षिका आहे आणि मला या विद्यार्थ्यांच्या अडचणी रीडिंग बाबतीत जास्त वाटल्या, म्हणूनच मी ही रीडिंग सिरीज सुट्ट्यांमध्ये सुरू केली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सिरीजमध्ये फक्त आणि फक्त रीडिंग घेणार आहोत. कोणत्या वर्डचं कशा पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे, उच्चार करायचे आहेत, हे तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे शिकणार आहात. तर पाहूयात आपण. एक सुंदर अशी स्टोरी आहे, द लिटिल सीड. वन डे अ लिटिल सीड फेल ऑन द ग्राउंड नियर अ गार्डन. द सीड वॉज स्मॉल अँड लोनली. इट वॉन्टेड to grow into a big plant. Every day the sun gave warm light. The rain gave cool water. A little girl named Ria watered the seed every morning. Soon a tiny green sprout came out of the soil. Ria was very happy. She said, "You are growing so fast." Days passed. The small sprout became a tall plant with bright yellow flowers. Butterflies came to the garden. Bees buzzed around the flowers. Ria smiled and said, "Little seed, you are beautiful now." The plant danced in the wind happily. It was thankful for the sun, the rain, and the Ria's care. Moral: with love and care, small things can grow big and beautiful. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे रीडिंग खूप खूप सोपं वाटणार आहे, कारण सुरुवातीला मी सोप्या स्टोरीज घेणार आहे, छोट्या छोट्या अगदी सिम्पल लँग्वेजमधल्या स्टोरीज घेणार आहे काही दिवस, आणि त्यानंतर जसं आपलं रीडिंग वाढत जाईल किंवा आपण एक एक लेसन असेल किंवा एखादा पॅसेज असेल त्यांचंसुद्धा रीडिंग घेणार आहोत, जेणेकरून बरेच नवीन वर्ड्स म्हणजे तुमची व्हॉकॅब्युलरी जी आहे, शब्दसंग्रह आहे, तो सुद्धा अगदी छान स्ट्रॉंग होणार आहे यामुळे, आणि त्याचबरोबर प्रोनाऊन्सिएशनसुद्धा व्यवस्थितपणे कळणार आहेत तुम्हाला आणि कॉन्फिडन्स लेवल वाढेल तुमचं रीडिंग करताना. म्हणूनच मी हे एवढं सगळा टास्क तुमच्यासाठीच केला आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.